त्याच्यामुळे मराठीसाठी आम्ही दोघं भाऊ एकत्र आलो. आता मुख्यमंत्री त्याचं क्रेडिट घेत आहेत. दोन बंधूंना मी एकत्र आणले. म्हणजे हे आत्ताच्या काळात एक ती विंदा करंदीकरांची कविता आहे, त्यातल्या दोन ओळी आहेत. लढवून बांधवाना संहार साधणारा गीता खुशाल सांगे, इलाज काय त्याला. म्हणजे आधी भांडवायचं, भांडणं लावायची आणि मग आम्हीच सगळं केलं. भावाभावात भांडणं लावायची, संवाद घडवायचा आणि मग गीता सांगायची. उपयोग काय त्याचा, इलाज तरी काय त्याला. बरं, जसं आम्हाला दोघांना भावानं एकत्र आणलं तसं आता तुम्ही तिकडे पण काही एकत्रीकरण करतात का? ज्या सध्या काही बातम्या चालू आहेत, विलीन होणार विलीन होणार विलीन होणार, लोक वाट बघतायत. तर तसं काही विलिनीकरण करतात का? नाही तर कशाला उगाच फुकटच्या गोष्टी करतायत, कशाला नसत्या गोष्टीचं श्रेय घेत आहे. मला एका गोष्टीचं समाधान आहे, म्हटलं तर अभिमान सुद्धा आहे, अभिमान नक्कीच आहे की मी मुख्यमंत्री असताना राज्यात मराठी भाषा सक्तीची केली. पण त्याचबरोबर एका गोष्टीचं वैषम्य पण आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी सक्तीची करण्याचा निर्णय घ्यावा लागतो. याचं मला एक खेद सुद्धा आहे की सक्ती कशाला पाहिजे. महाराष्ट्र म्हटलं तर मराठीच असली पाहिजे, पण ते मी केलं. आता त्याच्यानंतर काल सुद्धा पुन्हा म्हणजे यांची सवय काय आहे की जुनं दळण हे दळत बसायचं आणि एवढं दळायचं की लोक शेवटी ते खरं मानायला लागतात. हिंदीची सक्ती, आता ती कमिटी नेमली होती, त्याने अहवाल दिला, तो अहवाल घेतला हातामध्ये. आता अहवाल हातात घेतला म्हणजे तो शब्दशः बघितलं तर स्वीकारला, पण तो स्वीकारल्यानंतर अंमलबजावणी करायची की नाही त्या अनुषंगाने कमिटी नेमली होती. त्या कमिटीची बैठकच झाली नाही, कारण त्याच्यासाठी तुम्ही सगळं सुरत गुवाहाटी अशी जी एक यात्रा काढली, त्याच्यात सरकार पाडलं, त्याच्यामुळे त्या कमिटीची बैठकच नाही झाली. बरं, तो निर्णय जर का आम्ही घेतला म्हणून तुम्ही लागणार होतात, तर मग असे अनेक निर्णय होते, ते का तुम्ही रद्द केले? मराठी भाषा भवन अजूनही उभंच राहत नाही. आताही जशी आपण जादूची पेटी पाहिली तशीच आपल्याला नाही म्हटलं तरी महाराष्ट्र आणि बंगाल यांना एक रंगभूमीची पार्श्वभूमी आहे. रंगभूमी नाटक, या इकडे चौपाटीला मी मराठी रंगभूमीचं वाटचाल सांगणारं दालन उभं करणार होतो, रद्द करून टाकलं आणि बिल्डरच्या घशात घातलेलं आहे. का तो निर्णय काय अंमलात आणला तुम्ही? मराठी भाषा भवन अजून पडून राहिलेलं आहे. भाजपचं ऑफिस उभं राहतंय, ते सुद्धा कुठलं ते सांगत बातमी दिली होती, ते सुद्धा असं सगळं तो भूखंड ढापून. तुमच्या पक्षाची कार्यालय तुम्ही बिनदिक्तपणाने उभी करताय, पण माझ्या मातृभाषेचं भवन ह्याही करायला तुम्हाला मुहूर्त शोधायला लागतोय. कसले तुम्ही मुख्यमंत्री, कोणत्या राज्याचे तुम्ही मुख्यमंत्री? आणि एक नक्की आहे की महाराष्ट्राला एका प्रादेशिक पक्षाची गरज आहेच आणि ती शिवसेना आहेच. पण मराठी माणसाची एक वृत्ती आहे की तो आधी स्वार्थकरी बघत नाही, दुसऱ्याच्या मदतीला पहिला धावून जातो. हा आता मराठी माणसाचा गुण आहे की दोष आहे हे अजूनही काय कळत नाही. दरवेळेला काही झालं की हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून जातो आणि हिमालय मोठा चालू आहे, तो काय करतो, एक तर डोक्यावरती बर्फ आहेच, थंड डोक्याने सह्याद्रीचा वापर करून घेतो, आपलं इच्छित साध्य करून घेतो आणि मग सह्याद्रीला लाथा घालतो. देशावरती कोणताही घाला येऊ, पहिला महाराष्ट्र धावून जातो. अगदी आपण दैवत मानतो छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या वेळेपासूनचा आपला इतिहास आहे. बाकीच्यांसारखं नाहीये की स्वतःचं ठेवलं झाकून आणि दुसऱ्याचं पाहिलं वाकून. नाही, आपलं म्हणजे तानाजी जो होता ना आधी लगीन कोंडाण्याचं, तसं दुसऱ्यावरचं संकट हे पहिलं त्याला तोंड देणं, त्याला मदत करणं हा महाराष्ट्रावरचा संस्कार आहे. आता तो दोष म्हणून जर का कोण त्याचा दुरुपयोग करत असेल तर ते आपलं दुर्दैव आहे. पण आज परत खरंच गरज आहे. जसं बंगालमध्ये ममता उभ्या राहिलेल्या आहेत, संपूर्ण बंगाल त्यांच्या मागे, बंगाली माणूस त्यांच्या मागे, त्या एका महिलेच्या मागे उभा राहतो आणि दिल्लीची हिंमत होत नाही तिकडे नजर वाकडी करून बघण्याचं. घुसते सरळ, ईडी आले, घुसते सरळ, फाईल येऊन जाते, काय करताय करा जा. तामिळनाडूमध्ये सुद्धा तेच आहे. आम्हाला भाषेचा अभिमान जरूर आहे,
पण आम्ही देश हा हिंदुस्थान हा आमचा मानतोच ना, आमचाच आहे. आम्ही सगळे अनेकतातून